नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आरपी स्टडी सर्कल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पोलीस भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे ती आपण जाणून घेऊयात. तर त्या पहिले मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळून जातील. तर चला तर मग बघूयात काय काय आहे ती अपडेट. तर मित्रांनो, हे बघा, अपडेट अशी आहे की आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये निवडणुका पार पडणार आहेत. तर त्यामुळे या गोष्टीचा निवडणुकीचा पोलीस भरतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजच्याच पेपरमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे की जून अखेरीस भरतीचा निर्णय, आचारसंहितेमुळे पोलीस भरती रखडणार. म्हणजे थोडीफार मागे पुढे होऊ शकते. तर त्यांनी सविस्तर अशी बातमी दिली आहे की महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरता 30 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितलेले आहे. दरम्यान निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरता उमेदवारांना वाढीव अवधी मिळालेला आहे. तर मित्रांनो, त्यांनी अशी सांगितले आहे की आचारसंहितेमुळे थोडाफार मागे पुढे होऊ शकतोय. त्यांनी भरती प्रक्रिया कशी असेल त्याची सविस्तर त्यांनी डिटेल दिलेली आहे. तर हे इथे बघू शकता की 30 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पोलीस रिक्रुटमेंट 2024 maha.it.org या साईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता. एक उमेदवार एकच अर्ज भरू शकतो. सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल. प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल. शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेसाठी करण्यात येईल. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. शारीरिक आणि लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल. मित्रांनो, तर निवडणुकीचा जास्त काही परिणाम होणार नाही. फक्त एखादं थोडं 10-15 दिवसांनी किंवा एका महिन्यांनी भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकते. मित्रांनो, तर तुम्ही तुमची तयारी चालू असू द्या. तेवढंच तुम्हाला 1 महिना जास्त मिळेल तयारीसाठी. तर तुम्ही तुमची तयारी कुठेही थांबवू नका आणि चांगली तयारी करा. धन्यवाद.